बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज पार पडली आणि या निवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी एकूण 68 अर्ज दाखल केले। त्यापैकी 53 अर्ज वैध ठरवण्यात आले असून तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण माहितीमुळे 15 अर्ज बाद करण्यात आले। त्यापैकी 13 अर्ज हे दुहेरी असल्याने बाद करावे लागले तर 2 उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे बाद ठरले। या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झालं असून अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर मैदानात किती उमेदवार उरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूया। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर। ठाकरेंच्या पाठिंब्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात। काँग्रेसकडूनही माघारीची शक्यता कमी। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं दिसतंय। बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 52 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसचे आकाश मोरे, करुणा धनंजय मुंडे आणि अभिजित बिचुकले असे उमेदवार रिंगणात उतरले। यामध्ये 23 जण बारामतीमधील आहेत तर इतर उमेदवार बारामती बाहेरचे आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू केले, पण सध्या कुणीही माघार घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। संजय राऊतांनी यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलंय। लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची आहे। काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25 तुम्हाला 25 लाख पडतील, पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे। विरोध व्हायला पाहिजे। राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत। आताच तुम्हाला का वाटतंय की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसनं जी भूमिका घेतली तीच भूमिका घेतली आहे। अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी FIR दाखल का करत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो। अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा। का करत नाहीत? भाजपनं सांगावं आणि काँग्रेसनं ऐकावं असं होणार नाही। भाजपनं आमदार खासदारांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी पोटनिवडणुका लढवल्याचं काँग्रेस विसरली नाही असंही काँग्रेसनं निक्षून सांगितलंय। पूर्वी पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी भाजपनं कुठं उमेदवार उभे केले हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। त्यामुळे भाजपनं मध्यस्थी करावी आणि काँग्रेसनं निर्णय घ्यावा असं काही मला वाटत नाही। भाजपनं यापूर्वी ज्या पोटनिवडणुका लढवल्या होत्या त्याबाबत भाजप नेते बोलायला तयार नाहीये। महाविकास आघाडीतच बिनविरोध निवडणुकीवरून एकमत नसल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणेंनी केला। त्यांनी काँग्रेसशी बोलावं त्या पद्धतीने। आमच्या सगळ्यांची एवढीच भूमिका आहे की त्याची निवडणूक वेगळी असते। ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे आज आलेली आहे आणि म्हणून अजितदादा हे राज्याचे फार मोठे नेते होते आणि म्हणून प्रत्येक पक्षाने ही भूमिका विचार करून आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्या अनुसार त्यांनी भूमिका घ्यावी ही अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आता महाविकास आघाडीमध्ये अगर त्याबद्दल एकमत होत नाही तर ते आम्ही काय बोलणार त्याबद्दल। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 1-2 उमेदवार असते तर वेगळी गोष्ट होती। तब्बल 52 उमेदवारांनी माघार घेणं थोडं कठीण वाटत असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात, पण या निमित्तानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची रणनीती कमी पडली हे मात्र कबूल करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।